नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. मंडळी, उद्या 29 जून वार सोमवार आणि या दिवशी पवित्र वटपौर्णिमा आलेली आहे. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा सण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी वटवृक्षाची पूजा करून मनापासून प्रार्थना करतात. वटपौर्णिमेचं महत्त्व सती सावित्री आणि सत्यवान यांच्या प्रेरणादायी कथेशी जोडलेलं आहे. धार्मिक कथेनुसार सत्यवानाचे प्राण यमराज घेऊन जात असताना सावित्रीने आपल्या बुद्धीने, निष्ठेने आणि अटळ श्रद्धेने यमराजांना प्रसन्न केले आणि आपल्या पतीला पुन्हा जीवनदान मिळवून दिले. असं म्हटलं जातं की हा संवाद वटवृक्षाजवळ झाला होता, त्यामुळे वटवृक्षाला या दिवसात विशेष स्थान प्राप्त झालं आणि तेव्हापासून वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाची ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतिकात्मक अस्तित्व मानलं जातं. विशेषतः भगवान शिवांच्या स्मरणाशी या वृक्षाचा संबंध जोडला जातो. म्हणून वटवृक्षाची पूजा करताना महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि संपूर्ण परिवाराच्या मंगल भविष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतात. तसेच घरामध्ये धनधान्य, आनंद आणि पुढील पिढ्यांचे कल्याण व्हावे अशीही मनोभावे कामना करतात. यंदा वटपौर्णिमा सोमवारी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असलेला दिवस मानला जातो आणि वटवृक्षालाही शिवस्वरूप मानण्याची परंपरा आहे. त्यामुळे श्रद्धाळू भक्तांसाठी हा योग विशेष शुभ मानला जातो. अनेक जण या दिवशी पूजा, जप, व्रत आणि पारंपरिक धार्मिक उपाय करून ईश्वराचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका पारंपरिक उपायाबद्दल माहिती सांगणार आहे. हा उपाय अनेक ठिकाणी श्रद्धेने केला जातो. या उपायामागील भावना अशी असते की पतीच्या जीवनात अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, त्यांच्या कामामध्ये प्रगती व्हावी आणि कुटुंबामध्ये सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण कायम राहावं. तर हा उपाय नेमका कोणत्या वस्तूने करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्याची योग्य पद्धत काय आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खास करून वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या पतीसाठी श्रद्धेने करावा असा मानला जातो. कारण हा दिवस केवळ एक सण नसून पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मनापासून प्रार्थना करण्याचा अत्यंत पवित्र दिवस असतो. अशी ही श्रद्धा आहे की या दिवशी मनोभावे केलेली पूजा आणि व्रत हे कुटुंबातील नात्यांमध्ये अधिक प्रेम, स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण करते. या दिवशी काही परंपरांनुसार एक छोटासा उपाय पतीवरून ओवाळून करण्याची प्रथा सांगितली जाते. अशी भावना आहे की या कृतीमुळे पतीच्या जीवनातील अडथळे कमी होतात, नकारात्मकता दूर होते आणि त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होते. हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सोयीनुसार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल. आता या दिवशी पूजेचा शुभ काळ कोणता असतो तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार सकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि साधारण सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 हा काळ पूजेसाठी योग्य मानला जातो. मात्र यामध्ये सकाळी साधारण 7:30 ते 9 या वेळेमध्ये राहुकाळ येतो आणि या काळात कोणतीही धार्मिक पूजा किंवा शुभ कार्य करणं टाळावं असं सांगितलं जातं. कारण हा काळ काही परंपरानुसार अशुभ मानला जातो, त्यामुळे ही वेळ वगळून तुम्हाला पूजा करायची आहे.
तसेच दुपारच्या वेळेस साधारण 12:30 ते 2:30 या काळात वटवृक्षाची पूजा करणं टाळलं जातं, अशी ही धार्मिक मान्यता आहे. म्हणून या 2 वेळा वगळता दिवसभरात तुम्ही कधीही पूजा ही करू शकता. वेळेपेक्षा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची मानली जाते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रत्यक्ष वटवृक्षाजवळ जाऊन पूजा करू शकत असाल तर ते उत्तमच आहे, पण काही कारणामुळे बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा अत्यंत श्रद्धेने पूजा करू शकता. काही लोक वटवृक्षाची फांदी घरात आणण्याचा प्रयत्न करतात, पण पारंपरिक दृष्टिकोनातून जिवंत वृक्ष तोडणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे त्याऐवजी तुम्ही वटवृक्षाची सुंदर रांगोळी काढू शकता किंवा वटवृक्षाचे चित्र काढून त्याची पूजा करू शकता. काही जण घरात छोटं रोप लावून त्याची भक्तिभावाने पूजा करतात, तेही एक चांगला पर्याय मानला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो पुढील उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो वटवृक्षाच्या पूजेनंतरच करायचा आहे. कारण या संपूर्ण प्रक्रियेमागील भावना ही शुद्ध श्रद्धा, सकारात्मक विचार आणि कुटुंबाच्या कल्याणाची आहे. त्यामुळे आधी वटवृक्षाची पूजा मनापासून करून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला पुढील उपाय करायचा आहे. उद्याची जी वटपौर्णिमा आहे तर ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी, निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभावं यासाठी आणि जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावा यासाठी करत असतो. आणि हा उपाय देखील आपल्याला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या लाभासाठी आणि त्याच्या भविष्यातील वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण होण्यासाठी, पतीवर येणारे प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी, पतीची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी आणि त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकता तेव्हा पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं. म्हणून प्रत्येक स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो करायचाच आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. प्लास्टिकचं घेऊ नका, तांब्याचं किंवा स्टीलचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. सोबतच थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे आणि त्यासोबतच ताटामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि एक सोन्याची अंगठी ठेवायची आहे. सोन्याची अंगठी नसेल तर इतर सोन्याचं तुम्ही काहीही ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्या सुद्धा ताटामध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला एक मुठभर तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर बसूनच श्रीराम स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर हे 1 ते 9 श्लोक आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे रामरक्षा यातलं तुम्हाला 9 श्लोकाचं पठण करायचं आहे. त्यामध्ये आपल्या सर्व अवयवांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या पतीच्या रक्षणासाठी ते तांदूळ अभिमंत्रित करून एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला आपल्या पतीला बसवायचं आहे. शक्य असेल तर साईडनं छानशी रांगोळी सुद्धा काढा. फक्त पाटावर बसवताना पतीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करून बसू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या पतीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे. गंध तुम्हाला मोठा टिळा लावायचा आहे, अगदी छोटासा गंध लावू नका. उभा गंध लावायचा आहे आणि त्यावरती अक्षदा लावायचा आहेत आणि त्यानंतर जी अंगठी आणि सुपारी आहे तर ती आपल्या हातामध्ये घेऊन पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज ओवाळण्याचा प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचा आहे आणि तसंच उलट्या दिशेने ओवाळून पुन्हा उजव्या खांद्यापर्यंत आणायचं आहे आणि प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारीचा स्पर्श ताटायला व्हायला हवं. असं 3 वेळेला तुम्हाला औक्षण करून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला पतीवरनं 3 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे वाटीमध्ये तांदूळ आपण अभिमंत्रित केलेले आहेत रामरक्षा स्तोत्र म्हणून, तर ते तांदूळ आपल्या हाताने आपल्या पतीच्या पायावरती अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर थोड्या अक्षदा पतीच्या गुडघ्यावरती टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही खांद्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत आणि शेवटी तुम्हाला डोक्यावरती टाकायची आहे. आणि ही कृती तुम्हाला सेम 3 वेळेला करायची आहे. 3 वेळेला तुम्हाला बघा, आधी थोडे तांदूळ पायावरती, गुडघ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती, पुन्हा थोडे तांदूळ पायावरती, गुडघ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती, असं 3 वेळेला तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो ज्याला रक्षासूत्र असं म्हणतात, तर तो रक्षासूत्राचा धागा सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. 7 वेळे देऊन तो धागा तुम्हाला पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. जिथे कुठं पूजा साहित्य मिळतं तिथे हा रक्षासूत्राचा धागा
उपाय मिळतो आणि तो तुमच्या घरात असेलच तर तो तुम्हाला पतीच्या हातामध्ये आवर्जून बांधायचा आहे। तो आपल्या पतीचं संरक्षण करत असतो, आपल्या पतीला उत्तम मार्ग दाखवत असतो, म्हणून अशा रक्षासूत्र आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचं आहे आणि पतीच्या पाया पडायचा आहे। हा उपाय करून झाल्यानंतर तिथे जे तांदूळ खाली पडलेले आहेत तर त्याचं काय करायचं आहे तर ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली जाऊन ते मुळापाशी टाकून जायचे आहेत, जेणेकरून तिथे असणारे कीटक, मुंग्या किंवा पक्षी जे आहेत तर ते तांदूळ खाऊन जातील। या उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं असा या मागचा उद्देश आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा उपाय उद्या वटपौर्णिमेला आवर्जून करायचा आहे। जेव्हा आपण उपाय कोणताही श्रद्धेने, निष्ठेने आणि विश्वासाने करतो तेव्हा त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतंच। आणि तसेच जर पुरुषांना शक्य असेल तर आपल्या पतीला एखादी पत्नीला आपल्या छोटीशी भेटवस्तू जी आहे तर ती दिली तरीही चालेल। तर पहा, जेव्हा आपण या दिवशी आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो तेव्हा पुरुषांच्या कुंडलीतली शुभ ग्रह म्हणजे जो शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि शुक्र ग्रह हा साधारण नाही तर तो धनसंपत्ती, ऐश्वर्य याच्याशी संबंधित आहे। त्यामुळे या दिवशी छोटीशी भेटवस्तू आपल्या पत्नीला नक्की द्या किंवा थोडे पैसे तुम्ही देऊ शकता, 10, 20, 50 जे काही तुम्हाला शक्य होईल तर पैसे सुद्धा तुम्ही भेट म्हणून तुमच्या पत्नीला देऊ शकता। आता इथे पतीचं औक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुम्ही औक्षण करण्यासाठी जो वापरणार आहे तर त्या दिव्यामध्ये तूप तुम्हाला चुकूनही घालायचं नाही, कारण तुपाच्या दिव्याने पुरुषांना ओवाळलं जात नाही, तेलाचाच दिवा तुम्हाला लावायचा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात सूतक असेल तर हा उपाय अजिबात करू नका। स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीही तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।